तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्याकडे खूप स्वप्न आहेत, मोठी उद्दिष्ट आहेत, पण रोज सकाळी उठताना आलस, टाळाटाळ, मोबाईल स्क्रोल करणं आणि उद्यापासून सुरू करतो असं म्हणणं यामुळे दिवस, महिने, अगदी वर्ष सुद्धा वाया जात आहेत? तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आपण बोलणार आहोत शेल्डन हाऊ यांच्या हाऊ टू बी डिसिप्लिन या जबरदस्त पुस्तकाबद्दल, जे आपल्याला शिकवतं की स्वप्न पूर्ण करायचे असतील तर फक्त मोटिवेशन नाही, तर डिसिप्लिन आवश्यक आहे. 12वी एक शिस्त का महत्वाची आहे, इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन. शेल्डन हाऊ सुरुवातीलाच सांगतात की जीवनात यश मिळवण्यासाठी टॅलेंट, नशीब, पैसे यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. टॅलेंट तुम्हाला सुरुवात करून देऊ शकतं, पण डिसिप्लिन तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवतं. उदाहरणार्थ, आपण पाहतो की बरेच लोक जिममध्ये नवीन वर्षाला जॉईन करतात, पण 2 आठवड्यात गायब होतात. कारण काय? मोटिवेशन संपतं, पण डिसिप्लिन नसलं की सवय टिकत नाही. लेखक सांगतात की शिस्त म्हणजे स्वातंत्र्य गमावणं नाही, उलट तुम्हाला जास्त फ्रीडम मिळतं. कारण शिस्तबद्ध व्यक्ती आपला वेळ, पैसा, आरोग्य आणि करिअरवर नियंत्रण ठेवू शकतो. या टप्प्यात प्रेक्षकांना एक प्रश्न विचार: तुम्हाला वाटतं का की तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, की वेळ, आळस आणि टाळाटाळ तुमचं आयुष्य चालवत आहेत? 12वी 2 टाळाटाळीवर मात, ओव्हरकमिंग प्रोक्रॅस्टिनेशन. या पुस्तकाचा मोठा भाग प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळीवर आहे. आपण सगळे करायचं आहे हे माहीत असून सुद्धा मोबाईलवर रील्स बघतो, यूट्यूबवर व्हिडिओ लावतो किंवा म्हणतो थोड्या वेळाने करतो. शेल्डन हाऊ सांगतात, टाळाटाळ करणं म्हणजे स्वतःशी केलेला धोका. आज न केल्यामुळे उद्या डोक्यावर कामाचं ओझं वाढतं. उपाय: 5 मिनिट नियम. फक्त 5 मिनिटं सुरुवात करतो असं म्हणा. एकदा सुरुवात झाली की काम पुढे आपोआप होतं. टास्क छोटे करा. मोठं काम पाहिलं की भीती वाटते, म्हणून ते लहान भागांमध्ये तोडा. डेडलाईन द्या. स्वतःसाठी एक कठोर वेळ मर्यादा ठेवा, नाहीतर मन फसवतं. लेखक सांगतात, जोपर्यंत आपण टाळाटाळ थांबवत नाही तोपर्यंत डिसिप्लिन शक्यच नाही. 12वी 3 सवयींची ताकद, द पॉवर ऑफ हॅबिट्स. शिस्त म्हणजे रोज मोठे निर्णय घेणं नाही, तर योग्य सवयी आपोआप चालू ठेवणं. आपण जे वारंवार करतो तेच आपण होतो. लेखक सांगतात, तुम्ही सकाळी 10 मिनिटं पुस्तक वाचण्याची सवय तुम्हाला विचारसरणीत बदल देईल. दररोज थोडं चालण्याची सवय तुम्हाला आरोग्य देईल. दररोज प्लॅनिंग करण्याची सवय तुम्हाला वेळ वाचवेल. महत्वाचं म्हणजे वाईट सवय तोडणं, कारण नेटफ्लिक्स बिंज, सोशल मीडिया स्क्रोलिंग, उशिरापर्यंत जागणं हे सर्व तुमचं भविष्य चोरतायत. शेल्डन हाऊ सांगतात, सुरुवातीला सवय लावताना त्रास होतो, पण नंतर ती आपली ओळख बनते. शिस्तबद्ध व्यक्ती म्हणजे सवयींवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती. चौथा मुद्दा, स्वतःवर नियंत्रण म्हणजेच सेल्फ कंट्रोल आणि विल पॉवर. लेखक सांगतात, डिसिप्लिन म्हणजे सेल्फ कंट्रोल. खरं तर आपल्याला सगळं माहीत असतं, काय खायचं, काय टाळायचं, किती वेळ अभ्यास करायचा, पण आपण स्वतःवरचं नियंत्रण गमावतो. उपाय काय? डिस्ट्रॅक्शन्स हटवा. मोबाईल सतत हातात असेल तर अभ्यास होणारच नाही. पर्यावरण बदला. जर तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर घरात जंक फूड आणूच नका. सेल्फ टॉक करा. मी हे करू शकतो असं स्वतःला सतत आठवा. शेल्डन हाऊ सांगतात की इच्छाशक्ती स्नायूप्रमाणे आहे. ती जितकी वापराल तितकी मजबूत होते. म्हणून लहान निर्णयांपासून सुरुवात करा. 5 मिनिटं जास्त चालणं, पाणी पिणं, लवकर झोपणं, यातूनच मोठ्या गोष्टींसाठी इच्छाशक्ती तयार होते. 5वं, वेळ व्यवस्थापन म्हणजे टाइम मॅनेजमेंट. डिसिप्लिन म्हणजे वेळेवर नियंत्रण, कारण वेळ गेल्यावर परत येत नाही. लेखक सांगतात, प्रायोरिटायझेशन म्हणजे प्राधान्यक्रम. 20% महत्त्वाच्या गोष्टींवर 80% परिणाम मिळतो, म्हणून प्राधान्यक्रम ठरवा. पोमोडोरो तंत्र, 25 मिनिटं काम प्लस 5 मिनिटं ब्रेक. शेड्यूल, दिवस आधी लिहून ठेवा. लिहिलेली गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. एक महत्त्वाची गोष्ट, बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही, तर सतत काम करत बसणं म्हणजे प्रगती नाही.
तर योग्य काम योग्य वेळी करणं हेच डिसिप्लिन आहे. 6. दीर्घकालीन दृष्टिकोन म्हणजे लॉंग टर्म डिसिप्लिन. खूप लोक अल्पकालीन मोटिवेशनने काम सुरू करतात, पण मध्येच थांबतात. शेल्डन हाऊ सांगतात की शिस्त म्हणजे मॅरेथॉन, स्प्रिंट नाही. उदाहरणार्थ वजन कमी करायचं असेल तर 10 दिवस नव्हे तर 1 वर्ष सतत सवयी पाळाव्या लागतात. पुस्तक लिहायचं असेल तर दररोज थोडं लिहायला पाहिजे. बिझनेस वाढवायचा असेल तर दररोज ग्राहकांशी सातत्य ठेवलं पाहिजे. लेखक सांगतात की कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. 1 दिवस खूप काम करून नंतर 10 दिवस काहीच नाही असं चालत नाही. रोज थोडं थोडं पण सातत्याने काम करणं ही खरी शिस्त आहे. 7. लेखकाचा संदेश. शेल्डन हाऊ यांचा मुख्य संदेश असा आहे की शिस्त म्हणजे यशाचं गुपित शस्त्र. कोणताही व्यक्ती जन्मतः शिस्तबद्ध नसतो, पण प्रत्येक जण ती सवय लावू शकतो. ते म्हणतात की तुमचं भविष्य तुम्ही आज केलेल्या लहान निर्णयांवर ठरतं. जर तुम्ही शिस्त निवडली तर आयुष्य तुमचं होईल, नाहीतर आळस आणि टाळाटाळ तुमचं आयुष्य चालवतील. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, स्वतःवर नियंत्रण ठेवा, टाळाटाळ टाळा, सवयींना शिस्तीत आणा, वेळेवर नियंत्रण ठेवा आणि सातत्य ठेवा. मित्रांनो, शेल्डन हाऊ यांचं हाऊ टू बी डिसिप्लिन्ड हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यशाचं खरं रहस्य म्हणजे मोटिवेशन नव्हे तर शिस्त. तर आजपासूनच ठरवा, लहान सवयी बदला, टाळाटाळ थांबवा, वेळेवर काम करा, कारण शिस्त म्हणजे स्वातंत्र्य. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून पुस्तकांच्या सारांशांसाठी सबस्क्राईब करा. कारण आम्ही घेऊन येतो बुक बोली, पुस्तकं बोलतात तुमच्यासाठी.